फारच गाजत राहतात. असं म्हटलं जातं की कॅन्सर 4थ्या स्टेजमध्ये असेल तर पेशंट वाचण्याची शक्यता फक्त 10% असते. परंतु हा व्यसनरूपी कॅन्सर तर आपल्या राज्यात 5व्या स्टेजला जाऊन पोहोचलाय. 11,000 कोटीचे ड्रग्ज, 10,000 कोटीचे सिंथेटिक ड्रग्ज आणि याशिवाय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा विळखा आपल्याला आढळून येतो. धुळेमध्ये 5 टन ड्रग्ज पकडल्या गेलं, जळगावमध्ये 17 किलो, सांगलीमध्ये 30 किलो, छत्रपती संभाजी नगरमध्ये तर संपूर्ण गोडाऊन पकडलं, नागपूरमध्ये तर घरून विक्री होत आहे, श्रीरामपूर MIDC मध्ये 14 किलो आणि पुण्यात तर नवीनच पॅटर्न चालू आहे. 126 महिलांमार्फत सोशल मीडिया माध्यमातून विक्री केल्या जाते. यामुळे कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसते. इकडे आपलं राज्य प्रगतीपथावर जाताना दिसतंय. रस्ते, वीज, कम्युनिकेशन, मोबाईल टॉवर्स या सगळ्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात. मात्र त्याच सोबत राज्याच्या संस्काराचा पाया देखील रोवणं आवश्यक आहे. शासनाद्वारे या संदर्भात विविध कायदे निघताना दिसतात. मात्र त्याची अंमलबजावणी झाली असती तर इतक्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आढळून आलं नसतं. न्यायालयीन व्यवस्था देखील अत्यंत मोडकळीस आलेली आहे. कमी शिक्षेची तरतूद, त्यामुळे शिक्षा म्हणजेच पनिशमेंटची भीती देखील समाजात नाही. तपास अधिकाऱ्यांची कमतरता, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता, संथ गतीने चालणाऱ्या केसेस, जवळपास 5,09,857 केसेस हायकोर्टमध्ये पेंडिंग आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे या ड्रग रूपी कॅन्सरचे प्रमाण फोफावताना दिसतंय. न्यायदानाची व्यवस्था फास्ट ट्रॅकमध्ये योजित करणे आवश्यक आहे. ज्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात दिशा देण्याचे काम करण्याची गरज आहे, तिथे त्यांची दयनीय दशा बघावी लागते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने तेव्हाच प्रगत होईल, जेव्हा ही गतिहीनता गतिशीलतेमध्ये परिवर्तित होईल. नाहीतर उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. पालकांनो, सतर्क राहा, सजग राहा. रामकृष्ण हरी.